मी मी मेकअप करून दाखवायचा तिचा. आणि जर तो व्यवस्थित झाला तर तिने मेकअप ती पार्लर मध्ये जाणार नाही. आणि जर झाला नाही तर मला तिला पार्लरला. तर गाईज आता आपण पूर्ण सामान घेऊन आले, मेकअप किट पूर्ण घेऊन आले गाईज. हो मॉडेल. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज होणार आहे खतरनाक चॅलेंज. खतरनाक चॅलेंज होणार आहे आज. कारण आमचं असं बोलणं चालू होता आणि बोलण्यात असं निघालं का दीक्षा होती मला जायचं आहे पार्लरमध्ये. मी तिला बोललो का कशाला पार्लरमध्ये, तुला काय टचअप वगैरे करायचं मी करून देतो. दीक्षा बोलली का हो असं थोडी काय कोणाला पण काय पण जमते का. मी नाही मला सगळं येतंय. तर असं चॅलेंज ठरलं आमचं का जर ती बोलली का एक मेकअप करून दाखवायचा मी मेकअप करून दाखवायचा तिचा. आणि जर तो व्यवस्थित झाला तर तिने मेकअप ती पार्लर मध्ये जाणार नाही. आणि जर झाला नाही तर मला तिला पार्लरला घेऊन जायला लागेल आणि जे तिला करायचं ते करायला लागेल. खतरनाक चॅलेंज होणार आहे भाई. आणि मी एक्सपिरियन्स आहे, मला काय प्रॉब्लेम, मला सगळं येतंय, मला सगळं येतो, हे सगळं मी सगळं करू शकतो समजलं. तर आता तुम्ही बघत राहा मेकअप चॅलेंज. आता एक नंबर चॅलेंज होणार आहे, जाम मजा येणार आहे. चल आपला सेटअप असेल तर पूर्ण सामान काढचं आपला. चल तर गाईज आता आपण पूर्ण सामान घेऊन आले, मेकअप किट पूर्ण घेऊन आले गाईज. हो मॉडेल. मॉडेलला हिचकी लागली कधीपासून. आणि हे बघा सामान पूर्ण दीक्षाने काढून घेतलंय. एवढं काय नाही, बेसिकच आहे म्हणजे नॉर्मल जे बाकीचं जे आहे तुझ्याकडे ते ठेवून दिलंय का. ठीक आहे बघू दाखव दीक्षा काय काय आपल्याकडे. म्हणजे मी तर नाही कधी बघितलं. बघू दीक्षा करतानाच दाखवा काय काय, मी थोडी आधी सांगू असं काय सांगणार, डायरेक्ट तुम्ही करायचा. ठीक आहे चालेल. तर आता आपण पूर्ण आता सामान काढलेलं बाहेर आणि मी सुरुवात करतोय. आता माझं मी सुरुवात करतोय बघा सुरुवातीपासून. मला स्टेप बाय स्टेप पूर्ण गोष्ट माहिती आहे, मी कसं करतो काय करतो तुम्हाला समजायला. चॅलेंज तर मी जिंकणार आहे. समजेल बघा तुम्ही आता. चला गाईज आता आपण पूर्ण सेटअप बसवलेला आहे आणि दीक्षा पण फुल रेडी. नक्की भूत तयार होते आता. काय नाही भूत तुम्ही बघा फक्त आता स्टेप बाय स्टेप. आणि प्रत्येक स्टेप माहिती मी कशी करतो ते फक्त तुम्ही बघा आता. मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला काय. मेकअप आर्टिस्टचा नाही पण मी सगळं करू शकतो, एवढा टॅलेंट आहे माझ्यात. माहिती काय लागलं प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. असं नाही असं कोण कोण कधी डायरेक्ट क्रीम लावतो, कोण कोण डायरेक्ट फाउंडेशन लावतो. असं आहे मेकअपच्या बरोबर एक हे असतं. हा आपला आहे कलर वाला डब्बा. बघा ओके हे आहे करेक्टिंग कन्सिलर पॅलेट आहे. ओके आणि ठीक आहे. लिपस्टिक आहे त्याच्यात. लिपस्टिक तुम्हीच तर बोलले मी टॅलेंटेड आहे, मला सगळं कसं आहे कसं खूप वर्ष आहे. खूप वर्ष झाले. आधी मी 30 वर्ष आधी मी करायचं. पहिले आपण लावू फाउंडेशन. पहिले मॉइश्चरायझर लावायचं. तिकडे नाही तिकडे आलो प्रोसेस मलाच विचारायला लागेल. आलो. हा तर हा आपण निव्हियाचा मॉइश्चरायझर पहिले आपण हा लावू. कोणतं भूत करणार, जोकर का काय नाही जोकर बिकर काय नाही होणार असं. शडा तू मध्ये बोलू नको, डायरेक्ट एंडला तुला दिसेल का मी काय म्हणतो तुला. घाबरायला नको म्हणजे झालं. ठीक आहे गाईज मी सुरुवात करतो. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की लहान मुलांनी तरी घरी नक्की नका ट्राय करू प्लीज. खूप रिस्की आहे, त्यानंतर काय होईल सांगू शकत नाही. त्यामुळे लहान मुलांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे कारण लहान मुलांनी घरी ट्राय करू नका. हे तू हसू नका मध्ये मध्ये, मी करतो बरोबर तुम्ही पुढे सांग. शट अप. कपडे धुवायला लागलेत काय बस तू शांत होत जरा. दातांना पण लावला. ब्रश करून तुला करत नाही ना जास्त. ओके आता मानेला पण लावायचा असतो, मी बघतो पहिले. ओके आता तुला वरती कसं. व्हेरी गुड.
बाबा माहित नाही तर पुढे काय होणार आहे. काहीच मी बघत राहा फक्त आता. फाउंडेशन आता ना मी नाही सांगणार. ते असं नाही करा, चिटिंग नाही. मला माहिती, मी फक्त विचारतो बघ तू कशी कोणत्या हो, पद्धतीने हो, हो. करतेस. मला सगळं माहिती. छान निघत का नाही. कसं काय ठेवता यार, माहिती समजा मॅनेजमेंटच बरोबर नाही आणि कोणते मेकअप मी करते, याला काय अर्थ आहे. असं कधी न खातर घेतला. ओके, तर हे आहे बीबीचा फाउंडेशन. कसं उघडतो? झाला इथून सुरुवात आहे. काय नाही सुरुवात आहे. चल असं जवळ आहे. थोडं थोडं लावायला थोडं लागेल. थोडं? थोडं थोडं, हा थोडं थोडं लावेल मी. असं इथे लावायचं, इथे कसं लावायचं, इथे लावायचं, इथे 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 इथे. तर प्रोफेशनल आहे ना एकदम. पहिले मी असं करायचो वगैरे. ऑर्डर घ्यायची काय? पहिले ऑर्डर्स घ्यायचो. हो. आपण हे साईडला ठेवू आणि त्याच्यासाठी आपण हात नाही युज करणार. ते तर मला माहिती आहे. मग काय यूज करता? काय बोलतात त्याला? याला बोलतात कापसाचा गोळा. काय बोलतात? ब्लेंडर. ओके, ब्लेंडर बोलतात त्याला. मला माहित होतं, मी हिची परीक्षा हो, घेतो. हो. मला हिची परीक्षा घ्यायची, याला किती माहिती आहे मला ते बघायचं. समजलीस ना? थोडं थोडं लावायचं एकदम आणि मग असं करत राहायचं. ठीक आहे. वा गाईज, बघून येतो किती ग्लो आला बघा. वा, मी आता पूर्ण झाल्यावरच डायरेक्ट बघणार. आता जाऊ दे, मी रिक्षाच सांगतो, विचारतो काय लावावं काय, कारण चांगलं पण झालं. कारण मी जी प्रोसेस आहे, माझी जी प्रोसेस आहे ती मी विसरलेलो आहे. तुमचीच प्रोसेस करा. नाही मी विसरलो आता, कारण मी मला माझ्या बायकोला चांगला बघायचं आहे हो. आणि नंतर मला पण जिवंत राहायचं, त्यामुळं मी चांगलाच करत होतो. तर बोल. हे राहिलं ना करेक्टर. कुठे आहे ते? ते हे हे डोळ्यांच्या खाली. हे पण लावा आधी. ओके, डार्क सर्कल ना. आता डार्क सर्कल साठी आपण आता हे पहिले ते लावू. लावायचं असतं मेन. अच्छा, हे लावायचं का? करेक्टर. हे करेक्टर डार्क लावून सर्कल ते कशाने लावायचं? मी हातानेच लावते. ठीक आहे. यातली कोणती शेड घेतली पाहिजे? मी तुम्हाला काय वाटते? मला वाटतं ही घेतो, ऑरेंज. तीच वापरते मी. अरे बस. बघता ते सगळं. मेकअप करत असताना बघतात ना, बघ. नाही या माझा प्रश्न आहे. असं हा झाला ना. पहिले कर लावायला लागतो. हो, डोळ्यात नाही घालायचा. बघितलं, परफेक्ट. ते फिनिशिंग बघायला नाही. हो. तू हसू नको. हसल्यामुळे मेकअप खराब होऊ शकतो. हसल्यामुळे मेकअप खराब होऊ शकतो. मग तू बोलू नको मला. ओ वा, बघा तुला गेटअप काय की मस्त आहे. ओ वाव. बस, अजून काय? अजून याच्यापर्यंत आणखी. ओके, हा पण माझा ऑरेंज दिसत असेल ना. नाही म्हणा नाही. हा, बघू शकता तुम्ही. वाव, व्हेरी गुड. बघू ना, समजेल. हा, त्याच्यानंतर बस फाउंडेशन लावलं ना, पावडर कॉम्पॅक्ट लावायचं. कॉम्पॅक्ट ते काय असते? ओके, हे कॉम्पॅक्ट आता लावूया आपण. कॉम्पॅक्ट शॉर्ट फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म. कॉम्पॅक्ट हे कुठं लागलं? पूर्ण चेहऱ्याला. ओके, पूर्ण चेहऱ्याला आता आपण हे लावूया. मला माहित आहे पण कसं हो. इकडे डोळ्यांचं काही पण आहे. डोळ्यावरती ही पावडर असते ना ऍक्च्युली, नाही का? बघितलं, मला माहित आहे ना. नाईस. आता बघ चल. आता हे करा, ब्लश लावा. ब्लश ते काय असते? हे नाही ते. ते कुठं आहे? बाबा पूर्ण असं व्हाईट दिसायला लागलं चेहरा. नाही एवढा नाही. एवढं असतं. हे कशाला लावलं? कशाला लावलं? तर आता मी लावतो हे ब्लश. बाकी मी ब्लश आहे, ब्लश. ओ काय किटा बघा. वा, हो, प्रत्येक वस्तूनेच करायचं ना माझ्या. हा, नाईस, लुक नाईस. थोडा चेंज होते. ठीक आहे. भूत नाही झाली ना. नाही एवढा नाही. भूत तू पहिल्या करायची गरज नाही तुला. तू ऑलरेडी आहेस. और अभी कुछ आहे सगळं. बाबा फुल ऑरेंज दिसतोय मला. हे आय शॉट आहे का? इथून सुरुवात आहे. ते हे
ओके आता आय शॅडोज. आता आय शॅडोज जाऊया आपण. मी आधी ना आपण कसं लहानपणी असतं कसं पहिले मेकअप घर करायचं ते मजा येते ना, तेव्हापासून मला एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे आता हे सांगू. हातानेच लावा. आता लागेल तर मला काय वाटतं माहिती का आपण थोडंसं तुम्हाला जो वाटेल तो लावा ना, आता आपण बघू. तर आता आपण मला वाटतं गोल्डन लावायला पाहिजे नको का. मला तरी वाटतंय का यापैकी मला वाटते थोडंसं ना हा पिंक वाला लावायला पाहिजे. एवढं ना वाटते मी पण म्हणजे मी पण बनवू शकतो मेकअप आर्टिस्ट. तुम्ही जेव्हा दीक्षा बघेल ना स्वतःला तर मी कसं मेकअप केलं तर तेव्हा तुम्हाला पण समजेल का मी कसा मेकअप केलाय, तर तिला पण समजेल ना, नाही का. असा मेकअप तुला ना मेकअप वाली पण करून देणार नाही, मेकअप आर्टिस्ट पण करून देणार नाही. बघा सांग. ठीक आहे आता दुसरं काय बस ते मस्करा लावा. कुठे ठेवला मस्करा माहिती ना, कुठे कुठे लावलं. आय लॅशेसला एवढा तर मला माहिती आहे. मी ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे काय. चॅलेंज पण देण्याआधी पण विचार करते का तिला एवढा कॉन्फिडन्स कमी म्हणजे मी करूच शकत नाही. बघून समजेल ना. समजेल ना. हा समजेल ना. काळा तोड होईल पूर्ण. चाल वरती कर. ढकले का अशी करते, ढकले का अशी करते. बघा फिनिशिंग तुम्ही बघा ना, तू बघ ना फिनिशिंग मी कशी करते. कुठेतरी लावलाय काळा. नाही कुठंच नाही लागलं, कुठंच नाही लागलं. बघू बरोबर जरा. आता तू तुझ्यामुळे झालाय, मला सांगू नको. हा हे तुझ्यामुळे झालाय, हे तू मला सांगू नकोस. हा ओ एक नंबर झालाय. असा मेकअप पुन्हा होणे नाही. असा पुन्हा खरंच होणे नाही. तर जरासा इकडं वरती लागलं तो पसरेल पसरेल. नाही त्याला माझ्याकडे आयडियाज आहे की ते कसं मी पण तुम्हाला दाखवू शकतो. मी सध्या दाखवू शकत नाही. तो आपण त्यात ठेवून देऊ, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याला एक काला टिक्का पण पाहिजे ना का. चांगला मेकअप झाल्यानंतर एक काला टिक्का पण पाहिजे की नाही. विश्वास विश्वासच नाही. आता पुढे बस आता आयब्रो पेन्सिल करायची. कुठे आयब्रो पेन्सिल तिकडेच आहे, इथे नाही तिकडे कपाटात असेल. अरे यार याला काय अर्थ आहे. थोडीशी मेहनत करायला पाहिजे का नको. तर मी आता आयब्रो पेन्सिल आणि हे काजल पण घेऊन आलोय. मी काजल पण लावणार. बघा तुम्ही बघता आयब्रो पेन्सिल. पेंट नाही करायची क्या. अरे आर्टिस्ट आर्टिस्ट किंमत तुम काय जाणो बाई. बॅग बॅग. अरे एक नंबर होईल. तुला पण टेन्शन घेऊस. आज तुझा कॅन्सर आहे, तू आज हारणार आहेस. काय पण झालं तू हारणार आहेस. तू बघ पण ब्रश करण्यामध्ये कुठे बघितलं वाटत ना. अरे आधीपासून मला जायचं असं थोडी. काय तुला इकडे बघ, तुला इकडे बघ. उलटा इकडे मी इकडे बघतो, ती इकडे बघते, ती इकडे ती इकडे बघते. काय झालं हे काय यार. बरोबर ती मेकअप वाला टाइम होतो. नाही आता आपण लावूया. डोळ्यात नाही घालायचा. डोळ्यात नाही घालायचा. अरे लावू देत पहिले. ते काय असं खसखस नाही करायचं. टच पण केला नाही मी. वेट वेट. वा तुला अशी रेस अशी बाहेर रेस काढू. काय नको. अरे एक नंबर दिसते. लायनर लावतात बाहेर रेस करायला. मला डिझाईन करू दे ना. मला डिझाईन करू दे. इथं तर टॅलेंट कसा लपवला जातो ना माणसांचा. इथं पुढे समोरून जर ते वाव भेटत नाही. विचित्र वाव. टॅलेंट माझा इथं किती वर्षापासून लपलेला माहिती. आज तो बाहेर निघलाय आणि मला काढून देत नाही बाहेर. ओ वा व्हेरी गुड. आता हे राहिलं ना. आता काय ना हायलाइटर. तेवढे हायलाइटर. अच्छा म्हणजे कसं आता असं हे कसं आमच्या जमान्यात नव्हतं ना. हो ना. फार वर्षापूर्वी
आमच्या समाजात या अशा गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे मला काही माहिती नाही त्याचे, म्हणून मी हिला विचारतो. बाई काय नाही वाईट असतं झालं ना. हा कशा लावते याच्यात लावून? हातानेच लावा थोडासाच. कुठं कुठं लावू? अच्छा असा, हा असा असं एक बोल ना. वेट रे, बाबा इथून ओढलाय. तू नको टेन्शन घेऊ, तू बघ तर असं कसं. असं लावतं असं. अरे ती माझी पद्धत आहे ना, हो त्याने टॅलेंट आहे, तू माझं टॅलेंट आहे, तू नको टेन्शन घेऊ. तू बघ फक्त, तू खुश होशील आज. हायलायटर पूर्ण लागायला लावायला लावले. अरे तसं मी बरोबर पसरवून तर नवीन मागे टेक्निक नेतो. आहे. मागून त्याला पसरवून असं नाही, तू नको टेन्शन घेऊस. नवीन टेक्निक. ही फॉरेनची पद्धत आहे. हो कॉलेजला शिकलाय का? हा. नाही फॉरेन माझ्याकडून मी शिकलोय. हम्म. व्हेरी गुड. इकडे 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 इकडे. हा एक नंबर. आता आता झाला. टिकली. लिपस्टिक वगैरे हा लिपस्टिक बाकी आहे ना. म्हणजे असं लिपस्टिक बाकी आहे. बघितलं माझ्या मेकअप लक्षात तुम्ही करायला लावलाय तर तुम्हाला खाली लाईट वालीच बाबा नको. हे बघा कोणती लावा मी जर काढले त्या नको सांग, त्याने वाटत चांगलं. ही सुपर सुपर स्टे. ही नाही यार. वॉट एक मिनिट, ही. स्वतः स्वतःला माहित नाही कोणत्या ती ना जास्त कोणत्या dark आहे, नाही. ती जास्त हो मॅम जास्त डार्क आहे. कुठे डार्क होती ती? जाऊन येते ब्राऊन शेड. ती काय अशी काय आहे का नाही याच्यात नाही काय आहे मध्ये. एवढीशीच? हा एवढ्या महाग महाग गोष्टी भेटतात ना. कॉन्सन्ट्रेट करू दे मला का बस. अंधारावरती तू असे पाऊट वगैरे बनवून देऊ का लिप्स? नको नको. अरे एक नंबर सिरियसली. अरे एक नंबर. त्या बाकीच्या कशा ऍक्ट्रेस बोटॉक्स करतात ते काय? ते नको आपल्याला नाही अरे करायचं. तुम्ही डायरेक्ट मेकअप नाही काय करू नको ना. नाही. अरे यार शिट. हेच मग तुम्हाला टॅलेंटच काढून देत नाही बाहेर मला. ओके बाबा खूप लावलेली वाटते. नाही नाही एवढी तुम्ही बघू शकता. म्हणजे काही वेळातच मी एवढा भारी मेकअप केला. झाला माझा. ओके टिकली राहिले ना. आणि यासाठी आता पूर्ण मेकअप कम्प्लीट झाले आणि झाला कम्प्लीट. बस एवढाच पाहिजे. मेकअप तुम्हाला माहिती ना हा. करायचं नाही करायचं. तर आता याच्यावर आपण मॅचिंग लावूया आपण. डायरेक्ट निघेल ना. लाल वाले आपण मॅचिंग लावूया ड्रेस सोबत. ठीक आहे. वा परफेक्ट. म्हणजे एकच एकच याच्यात एक परफेक्ट लावून टिपली बरोबर टिकली. परफेक्ट. आणि तुम्ही बघू शकता जोकर. काही जोकर नाही, काही पण बोलू नकोस. एवढा चांगला ते मी makeup केला. बघितल्यावर ठरवी. एवढा मस्त आणि सिंपल केस मी म्हणतो तुला. नको नको. अरे एक नंबर बनवतो केस. अरे सिरियसली बाय हा करा. एक नंबर. हा. वाट लावलेली आहे. हा. याच्यामध्ये काय वेगळं? रेडी झाला ना. अजून काय पाहिजे? बघू बघा हा चेहरा बघा. दूध. हा चेहरा बघा. एक मिनिट थांब, तू दाखवतो. चल आपल्या जाऊन बघू. चल चल समजेल तुला. आता थांब. बघू 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 कसं आलंय. बघू कसं झालंय. कसं झालंय खरं सांग कसं झालंय. लाईव्ह चालू होता भाई. लाईव्ह केलंय मी. एक पासून कट नाही केलाय. बरोबर आहे. हा मग म्हणजे थोडीफार बाकीचं कसं आहे नक्की. हा बऱ्यापैकी चांगलं आहे. बघू इकडं. ओहो. तर मग आता चॅलेंज कोण जिंकला? कोण जिंकला challenge? पूर्णपणे नाही चांगलं आहे. बऱ्यापैकी चांगलं आहे. नीट सांग किती 100 पैकी किती टक्के देशील मला? 100 पैकी इकडे बघू बघ. 100 पैकी 100 पैकी देईल मी 70 तरी देऊ शकते. 70%. 70%. ये बाहेर बाहेर.
ट्रायपॉड समोर आहे पटकन. हा तर हा बघा भाई ठीक मेकअप आहे, बऱ्यापैकी चांगलं केलंय. नक्की. मग तुला काय वाटतं कोण जिंकला चॅलेंज? नक्की. थोडासा तर वाईट वाटला दीक्षाला, पार्लर जायला नाही भेटणार. मी केलं का नाही बरोबर? बरं, चांगलं केलंय, चांगलं केलंय. चांगलं ना नक्की. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे गाईज. मी पूर्णतः विजयी झालो आहे. ये थँक्यू ऑल युअर सपोर्ट. छान, थँक्यू छान. थँक्यू. आणि आजचा विजेता मनीष होईल. बघितलास मी काही काही पण करू घेऊन शकतो. जावं लागेल. हे चिटिंग आहे यार. ही चिटिंग आहे. हे सरासर चिटिंग आहे. हे नाही मी करू शकत. तर काय झालं तुम्हीच सांगा कमेंट मध्ये का मी किती चांगला मेकअप केलाय आणि किती कमी वेळात केलाय ते पण सांगा. आणि जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायला तर DM नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला. ठीक आहे. मी फ्रीमध्ये मेकअप करून देऊ शकतो. असं काही प्रॉब्लेम नाही. सध्या नवीन मी करून देऊ शकतो फ्री मेकअप. माझे असिस्टंट माझ्या सोबत असेल. ठीक आहे. नो रिस्क. तर आजचा चॅलेंज मी जिंकलेला आहे आणि मला सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करा कमेंट बॉक्स मध्ये. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.